Yes, friends, electrochemistry, the topic under consideration, and up till now we have under galvanic cell, of course. Up till now we have covered reference electrode, actually SHE, primary reference electrode, and by using that primary reference electrode and potentiometry, we can find EMF of the cell by using potentiometry. And out of that two cell, if one half cell out of inner cell out of the two half cells, if one is SHE, reference electrode, whose half cell potential, electrode potential is fixed to 0, then we can find the electrode potential. Actually, electrode potential is either oxidation potential or reduction potential. That we are going to see to some extent, we have covered earlier. So in general, by using reference electrode, SHE and potentiometry to find the EMF of the cell, we can find the electrode potential of any other half cell. And two examples we have considered, two more examples, and from that we will be going towards, we are going to consider what we call as EMF series. Okay, आता बघा, हे पूर्वी मागच्या लेक्चर्समध्ये झालेलं असल्यामुळं आधीच बऱ्यापैकी लिहून ठेवलं आहे. म्हणजे झालेली गोष्ट तुम्ही परत मागं जाऊन बघू शकता मागच्या लेक्चरमध्ये. फक्त त्याचा वापर करून आपण आणखी पुढची नवीन गोष्ट बघणार असतो म्हणून थोडं. तर बेसिकली ते ट्रकचं वगैरे उदाहरण देऊन ॲनालॉजी, तो लेक्चर, तो पॉईंट बघा. E0 सेल म्हणजेच ॲक्च्युअली EMF ऑफ सेल आणि E0 सेल म्हटले म्हणजे स्टँडर्ड EMF, स्टँडर्ड कंडिशनमधला स्टँडर्ड EMF ऑफ द सेल, नाही का. 298 केल्विन टेम्परेचर, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, आणखी गॅस इन्वॉल्ड असेल तर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, नाही का, हायड्रोजन गॅस, ते हे सगळं माहिती आहे. पुन्हा एकदा जस्ट रेफरन्स लावून फास्ट लिहिलं. स्टँडर्ड EMF ऑफ सेल, त्यालाच आपण E0 सेल असं लिहितो. ते स्टँडर्ड EMF ऑफ सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये करूया. मग त्या कंडिशनला हे इक्वेशन लागूच असतं. हा सगळा अभ्यास कुठल्या तरी एका कंडिशनला करतो आपण, तर स्टँडर्ड कंडिशनला करूया. स्टँडर्ड कंडिशन्स, तर स्टँडर्ड EMF ऑफ सेल म्हणजेच E0 सेल इज इक्वल टू, त्यातला एक कोणतरी ॲनोड म्हणून काम करेल, दुसरा कोणतरी कॅथोड म्हणून काम करेल. ज्याने ॲनोड म्हणून काम केलेलं आहे, ओके, म्हणजे झिंक आणि कॉपर हाफ सेल डॅनियलमधला घेतला तर झिंक हाफ सेल, इट वर्क्स ॲज ॲनोड. आणि झिंक कॉपर डॅनियल, त्याच्यामध्ये कॉपर हाफ सेल इट हॅज वर्कड ॲज कॅथोड. म्हणजे मग झिंकचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल, सम ऑफ दॅट, मग त्याची साईन काय असेल त्याप्रमाणे ते म्हणताना आपण ॲडिशन म्हणूया, विल गिव्ह EMF. आणि स्टँडर्ड कंडिशन असेल तर स्टँडर्ड EMF ऑफ दॅट सेल, डॅनियल सेल. ओके, मुद्दाम एक रेफरन्सला सोपं एक्झाम्पल पुन्हा आपण घेतो. तर हे एक बेसिक इक्वेशन. त्यानंतर एखाद्या हाफ सेलचं आम्हाला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहीत असेल. आता हाफ सेल म्हटल्यानंतर आपण आतापर्यंत म्हणत आलो आहे की इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हाफ सेल पोटेन्शियल, बट इट इज आयदर ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑर रिडक्शन पोटेन्शियल. कारण इलेक्ट्रिकल डबल लेअर म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल इज डेव्हलप्ड इन दॅट हाफ सेल, बट वेन द टू हाफ सेल्स आर कपल्ड. वेन टू हाफ सेल्स आर कपल्ड, तर एकामध्ये ऑक्सिडेशन झालं तर दुसऱ्यामध्ये रिडक्शन होतं, डिपेंडिंग ऑन विच वन इज दी स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन. ओके, जसं डॅनियलमध्ये पुन्हा सांगतो की झिंक गेट ऑक्सिडाइज्ड एलिमेंटल, कॉपर आयन्स गेट रिड्यूस्ड, ती स्पॉन्टेनियस होती रिडॉक्स. ओके, म्हणून पण तोच हाफ सेल दुसऱ्या कुठल्या तरी हाफ सेल बरोबर कॅथोड म्हणून पण काम करू शकतो आपण. झिंक आणखी मॅग्नेशियम, ओके, किंवा सिल्वर आणखी कॉपर हाफ सेल, अर्लियर एक्झाम्पल, त्यावेळेला कॉपर हाफ सेल ॲनोड म्हणून काम केलेलं आहे. मग इलेक्ट्रिकल डबल लेअर जर कंडिशन सेम असतील तर, नाही का, आत्तापर्यंत बघितलं हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल,
जर टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, कंडिशन्स अँड नेचर हे फिक्स असेल तर हाफ सेल पोटेन्शियल फिक्स, म्हणजे मॅग्निट्यूड फिक्स. मॅग्निट्यूड फिक्स असलं तरी नेचर, म्हणजे जो ॲनोड म्हणून काम करणार का कॅथोड म्हणून काम करणार, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल का पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रिकल डबल लेअर, दॅट डिपेंड्स ऑन द अदर हाफ सेल, म्हणजे स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. म्हणून एखाद्या हाफ सेलचं आम्हाला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहीत असेल तर त्याचा जे साईन आला असेल त्याची साईन बदला, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, यू विल गेट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. त्यावेळेला आम्हाला तो कॅथोड म्हणून काम करतो तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वापरायचं असेल तर, किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल रिडक्शन पोटेन्शियल आम्हाला माहीत झालं असेल, जसं डॅनियलमध्ये कॉपरचं, पण कॉपर कुठल्या तरी स्टँडर्ड कंडिशनमध्ये कुठल्या तरी दुसऱ्या हाफ सेलबरोबर, फॉर एक्झाम्पल सिल्वर हाफ सेल ॲनोड म्हणून काम करतो, त्यावेळेला मग त्याचा आम्हाला ऑक्सिडेशन पोटेन्शियल वापरायचं असेल तर, नाही का. तर म्हणून हे दोन्ही इक्वेशन्स वापरलेले आहेत की ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल माहीत असेल तर जस्ट चेंजेस साईन, जी काय मॅग्निट्यूड आहे ती तेवढीच, ओके, यू विल गेट ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहीत असेल आणि आम्हाला रिडक्शन पोटेन्शियल लागणार असेल, आता हे स्टँडर्ड कंडिशनमध्ये चाललं आहे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इफ इट इज नोन अँड इफ आय वॉन्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जस्ट चेंज द साईन. तर हे इक्वेशन समजून घ्या, ओके. आणि मागं हे एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जास्त सांगायची गरज नाही. तरी पण रेडॉक्स रिॲक्शन बेसिकली अगदी डॅनियलसारखं रिॲक्शन डोळ्यासमोर आणणं सोपी, झिंक प्लस कॉपर प्लस 2 आली तर इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची टेंडन्सी जो ॲनोड म्हणून काम करणार आहे तो, अँड इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जो कॅथोड म्हणून काम करणार आहे, दोन्हीची बेरीज म्हणजे टोटल EMF ऑफ द सेल. एवढं साधं कळलं तरी पुरेसं आहे आपल्याला. आपण काय त्यातलं फार फिजिक्स आणखी इलेक्ट्रॉनिक्स अँगलनी बघत नाही आहे, ओके. म्हणजे केमिस्ट्री बघायची तर केमिस्ट्रीच बघूया. हे झालं. आता बघा आणखी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. सिल्वर हाफ सेल, आता हे सगळं करतो SHE काय, म्हणजे ते डायग्राम काढत नाही आहे मी, SHEचे रिप्रेझेंटेटिव्ह काढलेलं आहे, SHE अँड सिल्वर हाफ सेल. तर वेन SHE इज कपल्ड विथ सिल्वर हाफ सेल, तर आमच्या काय लक्षात आलं की SHE वर्क्स ॲज ॲनोड, SHE वर्क्स ॲज ॲनोड, अँड सिल्वर हाफ सेल म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह सिल्वर इलेक्ट्रोड म्हटले, म्हणजे सिल्वर हाफ सेल इट वर्क्स ॲज कॅथोड. म्हणजेच वेन जॉईंड एक्सटर्नली बाय वायर, गॅलॉनोमीटर, नाही का, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, रिप्रेझेंटेटिव्ह फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा आहे. त्याप्रमाणे त्याची नेट सेल रिॲक्शन काढता येईल आपल्याला, म्हणजे H2चं H+ होणार इथं, आणि इन दॅट हाफ सेल Ag+ विल गेट कन्वर्टेड इन टू Ag, ओके. तर हा जो सेल आहे, इफ एनी टू हाफ सेल्स वेन दे आर जॉईंड एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज इट मेक्स अ सेल, तो पोटेन्शियोमेट्री मेथडनी त्याचं काढायचं, 2-वे कीवाली मेथड वी हॅव कवर्ड अर्लियर, ते आता इथं परत सांगणार नाही, मागं जायचं, मागचं लेक्चर बघायचं. पोटेन्शियोमेट्री मेथडनी त्याचं 2 keys 3 holes AD frank, ओके. जस्ट बघा ते पोटेन्शियोमेट्री, बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री मेथड EMF ऑफ दिस सेल वॉज फाउंड आउट अँड इट वॉज इक्वल टू दिस 0.799 असं आहे, आपण 0.8 घेऊ, ओके, कन्व्हिनियन्स. मग हे बेसिक इक्वेशन इथे लिहिलं. स्टँडर्ड कंडिशनमध्ये आम्ही त्याचा बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री मेथड या सेलचा EMF काढला, तो एवढा आला, स्टँडर्ड EMF ऑफ सेल E0 सेल, आणि तो इथं भरला 0.8 वोल्ट इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड म्हणजे SHE, आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, ओके, म्हणजे सिल्वर हाफ सेल. रिप्रेझेंटेटिव्ह साईन फक्त सिम्बॉल वापरला आहे, सिल्वर हाफ सेल. पण SHE आम्हाला माहिती आहे 0 स्टँडर्ड कंडिशनमध्ये, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. अंडर दॅट कंडिशन ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ SHE इज इक्वल टू 0. आता 0 असेल तर रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये साईन -0ला काय, -0 + 0 म्हणजे 0. त्यामुळं काय झालं, सिन्स दिस इज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, आता याला प्रायमरी का म्हणतो आहे कळेल, सस्पेन्स पुढं 1-2 लेक्चरमध्ये आपल्याला सेकंडरी येणार, त्यावेळेला कळेल, ओके. रेफरन्स इलेक्ट्रोड आहे एवढं तरी माहिती आहे. 0 वी हॅव फिक्स्ड इट्स व्हॅल्यू टू 0, त्यामुळे 0.8 इज इक्वल टू 0 प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ सिल्वर हाफ सेल, आणि त्यामुळं मग काय झालं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ सिल्वर हाफ सेल इक्वल टू 0.8 वोल्ट, ओके. याचा अर्थ आम्हाला कुठं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल वापरायचं असेल सिल्वर हाफ सेलचं,
तर काय करणार, या इक्वेशनप्रमाणे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल वापरायचं असेल तर जे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जे साईन आलं असेल ते बदला. प्लस आलं आहे तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल सिल्वर सिम्बॉल लिहिलं आहे म्हणजे सिल्वर हाफ सेल. ओके, इथं सिम्बॉल लिहिलं आहे म्हणजे ते हाफ सेलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हाफ सेल पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये. आता स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू -0.8 वोल्ट. कळलं का? झालं. नंतर आणखी एक हाफ सेल माझ्याकडे आला, ॲल्युमिनियम हाफ सेल. ॲल्युमिनियम रॉड इज डीप्ड इन सोल्युशन ऑफ Al+3 आयन्स. फ्री Al+3 आयन्स देणारं सोल्युशन कुठलं तरी घ्यायचं. ॲल्युमिनियम नायट्रेट, ॲल्युमिनियम सल्फेट कुठलंही घ्या असं. 1 मोलार 298 केल्विन टेम्परेचर स्टँडर्ड कंडिशन. अँड ॲल्युमिनियम हाफ सेल अँड SHE तो पण एक हाफ सेलच आहे. H2 इन इक्विलिब्रियम विथ H+ आयन्स. फक्त त्याची डायग्राम आहे ती प्रत्येक वेळेला काढायची गरज नाही. रिप्रेझेंटेटिव्ह शिकताना. अँड वेन दिस 2 इलेक्ट्रोड्स आर जॉईंड एक्सटर्नली बाय वायर, नाही का, मध्ये गॅलॉनोमीटर अँड इंटरनली बाय सॉल्टब्रिज रिप्रेझेंटेटिव्ह काढला. इट मेक्स अ सेल. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडं ॲल्युमिनियमकडून इकडे झालं असं. ते आम्हाला चेक करता येतं. परत आम्हाला स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन त्याप्रमाणे लिहिता येते. परत ते आम्हाला लॅबोरेटरी लेवलला पण चेक करता येतं. HClमध्ये ॲल्युमिनियम रॉड ॲड करा, काय रिॲक्शन होते का. ओके, आणि ॲल्युमिनियम आयनच्या सोल्युशनमध्ये H2 गॅस पास करा. तर वेन ॲल्युमिनियम रॉड इज ॲडेड टू फ्री H+ आयन्स रिॲक्शन विल टेक प्लेस. म्हणजे ती स्पॉन्टेनियस आहे. याचा अर्थच दिस विल वर्क ॲज ॲनोड. ओके, अँड दिस विल वर्क ॲज कॅथोड. मग हा सेल आहे. मग कुठलाही सेल असेल तर बाय युझिंग पोटेन्शिओमेट्री मेथड 2 वे की वी कॅन फाइंड EMF ऑफ द सेल. तर या सेलचा EMF काढला तर तो एवढा आला 1.66 वोल्ट. स्टँडर्ड EMF ऑफ द सेल, कारण आम्ही स्टँडर्ड कंडिशनमध्ये केलेलं आहे. मग आमच्याकडे इक्वेशन आहे स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. त्याप्रमाणे हे काय झालं बघा, 1.66 इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड म्हणजे इथे ॲल्युमिनियम हाफ सेल. सिम्बॉल फक्त ॲल्युमिनियम लिहिलं आहे म्हणजे समजून घ्यायचं की ते ॲल्युमिनियम हाफ सेलचं स्टँडर्ड कंडिशन, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल प्लस 0, हा 0 SHE स्टँडर्ड कंडिशनमध्ये. याचा अर्थ याचा अर्थ काय झालं, इट बिकम्स स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल इज इक्वल टू 1.66 वोल्ट. मग कुठं जरी ॲल्युमिनियम कॅथोड म्हणून काम करणार असेल तर त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आम्हाला वापरायचं असेल तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल असेल मॅग्निट्यूड तेवढीच राहणार आहे स्टँडर्ड कंडिशन असल्यामुळं. फक्त इलेक्ट्रिकल डबल लेअरची मॅग्निट्यूड तेवढीच राहणार आहे, फक्त नेचर बदलणार आहे. मी असं करतो म्हणजे कळतं आहे ना, रॉड निगेटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह किंवा उलटं. ओके, सो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल बिकम्स -1.66 वोल्ट. आता हे दोन पहिला आणि मग आधीचे पण 2 एक्झाम्पल्स या आत्ताच्या चर्चेला मॅच करून पुन्हा एकदा ते मागचं लेक्चर बघायचं. आता इथं बघा, सो वी कॅन फाइंड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ एनी हाफ सेल बाय कपलिंग विथ SHE. आता इथून पुढे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ एनी हाफ सेल असं म्हणायचं नाही, कारण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे हाफ सेल पोटेन्शियल असं असत नाही. आयदर इट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑर इट इज रिडक्शन पोटेन्शियल. साईन बदलले की दुसरा मिळतो. तुमच्याकडे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे, जे साईनसह असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याची साईन चेंज केली रिडक्शन पोटेन्शियल मिळेल. इफ यू हॅव रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ अ पर्टिक्युलर हाफ सेल, वॉट एव्हर साईन इज देअर विथ दॅट व्हॅल्यू, यू जस्ट चेंज द साईन, यू गेट द अदर. ओके, पण आता ती स्टेज आली की आता आपल्या लक्षात आलं की आता हाफ सेल पोटेन्शियल सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणण्यापेक्षा जास्त बरोबर काय आहे तर आयदर इट इज ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे इथं हाफ सेल पोटेन्शियल ऑर रिडक्शन हाफ सेल पोटेन्शियल. साईन चेंज केली की अपोजिट मिळणार. ओके, आणि मग आपण काय केलं की ॲल्युमिनियम हाफ सेल नाही का, किंवा इथं सिल्वर हाफ सेल, झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल असे कितीतरी आणि अजून हाफ सेलचे प्रकार आपण बघणार आहोत. ते सगळे सध्या आपण एका टिपिकल प्रकारचे बघायला लागलो आहे. त्याच्यावरून मग म्हणजे मिडल रॉड डीप इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स त्या टाईपचे
आता तिसरा प्रकार म्हणजे SHEमध्ये तुम्हाला जरा अंदाज आलेलेच आहे. हाफ सेलच पण हाफ सेलसारखंच काम करतो, पण टिपिकल तो नाही आहे. मेटल रॉड इन कॉन्टॅक्ट विथ सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स. ठीक आहे, असू दे. पुढचा मुद्दा आहे तो. मुद्दा काय सांगायचा आहे, बाय युजिंग SHE नाही का, पोटेन्शियोमेट्री मेथडनी EMF ऑफ द सेल काढायचं. अँड अमॉंग द टू सेल्स हाफ सेल्स वन विल बी SHE. देन यू विल गेट अंडर स्टँडर्ड कंडिशन आयदर ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ द अदर हाफ सेल और स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ द अदर हाफ सेल, जे इथं आहे. आणि साईन बदलली की तो आपोआप दुसरं मिळतं. इकडेही बघा तिकडेही बघा. मग मागं एकदा बोललो होतं की 10 हाफ सेल्स असतील तर किती सेल्स पॉसिबल आहेत. त्या प्रत्येक सेलचं EMF ऑफ द सेल पोटेन्शियोमेट्री मेथडनी वी कॅन कॅल्क्युलेट. 25 हाफ सेल्स असतील नाही का, मग तो 25C2 कॉम्बिनेशन्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स किती होतात टोटल आकडा काढा, मला कळवा. मग तेवढे सगळे पॉसिबल सेलचे EMF काढता येतं, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट, लेंदी, आणि आणखी पण गोष्टी आहेत त्यामध्ये कळतील. तर त्या हाफ सेलचंच हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच त्या हाफ सेलचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल साईन बदलली की दुसरं मिळतं, म्हणजे दोन्ही मिळालं आपल्याला. वी कॅन फाइंड एक्सपेरिमेंटली, म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट मग कॅल्क्युलेशन, बाय युजिंग पोटेन्शियोमेट्री अँड बाय युजिंग रेफरन्स इलेक्ट्रोड SHE. ते आता इथं बघितलं आपण. मग तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल लेट देअर बी 25 हाफ सेल्स. 25 हाफ सेल्स आहेत, तर प्रत्येकाचे तुम्ही हाफ सेल पोटेन्शियल काढले. म्हणजे कुणाचा पहिल्यांदा इक्वेशन भरल्यानंतर कुणाचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळालं, कुणाचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळालं. ओके, मग त्याची सिरीज बनवूया आपण. मग सिरीज बनवताना आता त्या मोमेंटला एक्सपेरिमेंट केल्यानंतर अँड बाय युजिंग आफ्टर युजिंग इक्वेशन तुम्हाला कुणाचे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळाले, कुणाचे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळाले. ओके, आणि हे विथ रिस्पेक्ट टू SHE आहे. SHEची व्हॅल्यू स्टँडर्ड कंडिशनमध्ये 0 फिक्स केल्यामुळं आलेले आहेत, रिलेटिव्ह आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज नाही आहेत. ओके, मग आता आम्हाला तुलना करायला वगैरे बरं झालं. ओके, मग आम्ही काय केलं सोयीसाठी, मग त्याचे ॲप्लिकेशन्स कळतील की इक्वेशनप्रमाणे मिळताना आम्हाला बाय युजिंग SHE अँड पोटेन्शियोमेट्री स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळू दे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळू दे, सगळ्यांचे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर्ममध्ये आपण एक टेबल बनवूया. हो, बनवता येतो. याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळालं ॲज पर दिस, त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळालेलं आहे, साईन बदला, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळालं. त्या कुठलाही हाफ सेल तो ॲनोडहून काम करणार का कॅथोडहून काम करणार हे दुसऱ्या हाफ सेलवरती अवलंबून आहे. आणि त्या दोघांची स्पॉन्टेनियस रिडॉक्स कुठली आहे रिॲक्शन ऑन दॅट. तर जेवढे समजा 25 हाफ सेल्स मी म्हणालो फॉर एक्झाम्पल, त्या सगळ्यांचे तुम्हाला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज काढायचे. म्हणजे मिळताना जरी तुम्हाला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळाले तर साईन चेंज करायचं. मग तो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म स्टँडर्ड रिडक्शन SRP असं, आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये त्या हाफ सेलचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, त्यालाच आम्ही स्टँडर्ड SOP असं पण इथून पुढं वापरणार आहोत. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हाफ सेलचं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ दॅट हाफ सेल, SRP और SOP. ओके, तर मग एक आमच्याकडे समजा एक एक्झाम्पल म्हणून 25 घेतले, भरपूर आहेत, 25 हाफ सेल्स आहेत सध्या. तर त्या 25 हाफ सेल्सचे बाय युजिंग SHE अँड बाय युजिंग पोटेन्शियोमेट्री आपण त्या इक्वेशनप्रमाणे कुणाचे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळाले, कुणाचे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळाले, साईन बदलून त्यांचे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू काढले. अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ते जे कोण, आता इथं तसं इथं मिळालं आम्हाला सिल्वर हाफ सेलचं, तिकडं मिळालं आम्हाला ॲल्युमिनियम हाफ सेलचं, अर्लियर वी हॅव फाउंड आउट झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, आणखी इतर पण. मग ते सगळेचे सगळे 25 त्यांचे सगळ्यांचे SRP व्हॅल्यूज पाठ पाहिजेत, नॉट नेसेसरी. ओके, जे नेहमी चर्चेत येतात एक 5-7 ते लक्षात राहतातच. आणि त्यातले काही हाफ सेल्स सिरीज बनवल्यानंतर कोण वरती आहे कोण खाली आहे ते MCQs न्यूमेरिकल्समधून गरजेपुरतं बरोबर लक्षात राहतं. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स, म्हणजे मी आता SRP
स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स ऑफ हाफ सेल्स, कारण त्या हाफ सेलच असतो SRP. साईन चेंज केलं की SOP मिळतो. ओके, मग कुठल्या ते एका फॉर्ममध्ये टेबल बनवूया. ओके, तो काढताना SHE बरोबर कपल करून काढला आहे, ठीक आहे. त्यावेळेला सुरुवातीला कुणाचा SOP मिळाला, याचा SRP मिळाला, याचा SOP मिळाला, साईन चेंज केलं. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP ऑफ हाफ सेल्स, SRP म्हणले म्हणजे स्टँडर्ड, विथ रिस्पेक्ट टू, बारीक अक्षरात लिहितो बोलतोय आणि ही नोट आहे, विथ रिस्पेक्ट टू SHE त्याचं फिक्स टू 0 केल्यामुळे आलेलं आहे रे, रिलेटिव्ह आहे, ॲब्सोल्यूट नाही. इज कॉल्ड ॲज EMF सिरीज. एक पहिली गोष्ट. आणि तुम्ही नंतर परत विचार करा, म्हणजे EMF सिरीज म्हणजे काय, हे 2 आणि आधीचे 2 घ्या, झाली 5ची सिरीज झाली, कारण SHE एक फिक्स आहेच. अर्लियर लेक्चर वी हॅव कन्सिडर्ड झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, ॲल्युमिनियम हाफ सेल. ओके, तर कुणाचे SRP पॉझिटिव्ह आलेले आहेत. वेन कपल्ड विथ SHE, द हाफ सेल विच हॅज वर्कड ॲज कॅथोड, नाही का, SHE आणि तो हाफ सेल कोण, समजा सिल्वर हाफ सेल किंवा अर्लियर लेक्चर, व्हिडिओ लेक्चर, कॉपर हाफ सेल आणि SHE. तर SHE अँड दॅट हाफ सेल, फॉर एक्झाम्पल सिल्वर हाफ सेल, द हाफ सेल विच हॅज वर्कड ॲज कॅथोड वेन कपल्ड विथ SHE, त्याचं जे आम्ही पोटेन्शियोमेट्री मेथड आणि EMF स्टँडर्ड EMF काढला आणि हे इक्वेशन वापरलं, तर त्याचं रिडक्शन पोटेन्शियल पॉझिटिव्ह आलेलं आहे. ओके, मग आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा ते साईन बदलले की ऑक्सिडेशन पोटेन्शियल. अँड द अदर हाफ सेल हुज हाफ सेल पोटेन्शियल वी वॉन्ट टू फाइंड वेन कपल्ड विथ SHE, नाही का, जसं ॲल्युमिनियम हाफ सेल SHE किंवा अर्लियर लेक्चरमधला झिंक हाफ सेल आणि SHE, तर तो एक सेल होतो. त्या सेलचं EMF ऑफ द सेल वी कॅन फाइंड बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री मेथड. आणि पोटेन्शियोमेट्री मेथडनी जो EMF आला तो इथं भरला, SHEची व्हॅल्यू तो ॲनोड आहे का कॅथोड आहे त्याप्रमाणे भरली. तर इकडं सिन्स द हाफ सेल विच हॅज वर्कड ॲज ॲनोड वेन कपल्ड विथ SHE, त्याचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह आलेलं आहे. याचा अर्थ त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह आलं. हे पहिला क्लिअर आहे. मग तिकडे एक्झाम्पल ॲल्युमिनियम घेतलं आहे, त्याच्याऐवजी झिंक घ्या, मॅग्नेशियम हाफ सेल घ्या. इकडे सिल्वर हाफ सेल घेतलेलं, त्याच्याऐवजी कॉपर हाफ सेल घ्या, गोल्ड हाफ सेल घ्या. एक 3-4 बघायचे, मग EMF सिरीज बघायची. ओके, आणि मग आमच्या लक्षात आलं, आणि म्हणून मग SHE, मग ती एक सिरीज बनवली. आता एक छोटीच बनवून दाखवतो. EMF सिरीज म्हणजे एक टेबल बनवलं आपण, नाही का, EMF सिरीज तेच. आणि मग SHE, नाही का, पहिल्यांदा इथं लिहिलं SHE, त्याचं 0.0 ओके वोल्ट हे फिक्स केलं आहे. हाफ सेल पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनमध्ये जे आहे त्याला वी हॅव फिक्स्ड इट्स व्हॅल्यू टू 0.0 वोल्ट. आणि रिडक्शन आणि मग काय बरं कर, डिक्रीजिंग ऑर्डर, कुठले तरी एक फॉर्ममध्ये ऑर्डर लिहायला पाहिजे. ओल्ड सिलेबसमध्ये डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SOP होता. काही फरक पडत नाही, रिझल्टमध्ये काही फरक पडत नाही, कुठल्याच एका फॉर्ममध्ये करायचं. त्यामुळे एकदम 8 to 10 years अर्लियर सिलेबस, केमिस्ट्री वॉज नॉट रॉंग देअर, पण ती डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SOP होती. कुठल्या ते एक फॉर्ममध्ये ऑर्डर, म्हणजे मग कुणाचा समजा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP असेल तर दोघांच्यामध्ये कुणाचं SRP जास्त आहे वगैरे. मग पुढच्या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज ते बघणार आपण. तोपर्यंत इथंपर्यंत त्या लेक्चरपर्यंत क्लिअर पाहिजे, म्हणजे पुढचं मग समजतं, इंटरेस्ट येतो. अवघड नाहीच आहे ते, तुम्ही त्यावर नाही करत गेलं तर अवघड होतं. म्हणून अनेक विद्यार्थी, आणि स्पेशली न्यूमेरिकल्स आणि त्यानंतर MCQच्या विद्यार्थी गोंधळतात. म्हणून मला असं वाटलं की टॉपिक अवघड आहे, म्हणजे मला इंटरेस्टिंग वाटतो, तो अवघड नाही, त्याला करत जायचं. आणि मग आत्ताचे हे 2 आणि पूर्वीचे 2 एक्झाम्पल्सवरूनच बघा ना, की तो हाफ सेल, मग SHE पहिला लिहिला, आणि सिल्वर हाफ सेलचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल 0.8 आहे, म्हणजे तो याच्यावरती कुठेतरी असणार. मी फक्त सिम्बॉल लिहितो, सिल्वर हाफ सेल 0.8 वोल्ट. कॉपर हाफ सेल वेन कपल्ड विथ SHE, आता मी नुसतं बोलतो कारण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ते झालेलं आहे.
तिकडे पण असंच झालेलं आहे. SHE हॅज वर्कड ॲज ॲनोड. SHE हॅज वर्कड ॲज ॲनोड याचा अर्थ लाईक वॉट वी हॅव सीन इन सिल्वर हाफ सेल, कॉपर हाफ सेलचं पण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पॉझिटिव्ह येणार. आणि ते लक्षात आहे का बघा, मागचे लेक्चर बघा, 0.34 आलं होतं. 0.34 आलं होतं. म्हणजेच कॉपर हाफ सेल इथे येणार नाही का, मध्ये कॉपर, मी या साईडला लिहितो. 1-2 एक्झाम्पल. 0.34 त्याची व्हॅल्यूज माहिती आहेत म्हणून वोल्टमध्ये. SHEच्या तुलनेमध्ये वेन कपल्ड विथ SHE, कॉपर हाफ सेल वर्क्स ॲज कॅथोड. इवन सिल्वर हाफ सेल वर्क्स ॲज कॅथोड. त्यामुळं SHEच्या वरती आहेत ते. आणि त्यांचे SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहेत. ओके, तसे काही असतील. पहिल्या 1, 2 किंवा 3 घेतले मी चर्चेत. हा ॲल्युमिनियम हाफ सेल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल -1.66, -1 डिक्रीजिंग ऑर्डर आहे ना, म्हणून मग इथं ॲल्युमिनियम, समजा मी इथं लिहिलं ॲल्युमिनियम, मग त्याच्यामध्ये इथं कोणतरी असेल, खाली पण असणार. ओके, -1.66 वोल्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. झिंकचं आठवून बघा, मागं जाऊन बघा, झिंक अँड SHE EMF 0.76 आला होता. अँड झिंक वर्कड ॲज ॲनोड. ओके, म्हणजे SHE वर्कड ॲज कॅथोड झालेलं आहे म्हणून मी असं पटकन बोलतो आहे. तर तो मायनस मग स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल झिंक हाफ सेलचं. आता हे असं बोलल्यानंतर तुम्ही मागचं बघा जाऊन, आणि पूर्वी बघितलं असेल तर कळणार, पुन्हा थोडं जाऊन बघायचं. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल -0.76, -0.76, म्हणजे तो इथे येणार असं. तर मायनस आणि प्लसचा अर्थ एवढाच आहे की प्लस रिडक्शन पोटेन्शियल प्लस आला, याचा अर्थ वेन कपल्ड विथ SHE वर्क्स ॲज ॲनोड, दॅट अदर हाफ सेल वर्क्स ॲज कॅथोड. आणि ज्यांचे SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह आलेले आहेत, याचा अर्थ SHE हॅज वर्कड ॲज कॅथोड, म्हणजे ते हाफ सेल ॲनोड म्हणून काम केलेलं आहे, ते दोघांचं कपलिंग केल्यानंतर. आणि त्यामुळे मग आता जे इथं बघितलं, त्यामुळे त्यांचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह आले, म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह येणार, म्हणून ते 0च्या ते खाली येणार, पण डिक्रीजिंग ऑर्डर. आणि मग गंमत ॲप्लिकेशनमध्ये बघायचं आहे, हिंट देऊन ठेवतो याचा उपयोग काय होतो. आता फक्त स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल प्रत्येक हाफ सेलचे पहिल्यांदा स्टँडर्ड जो मिळेल तो, म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढला, आणि मग साईन बदलून स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि त्याची डिक्रीजिंग ऑर्डर, त्याला EMF सिरीज म्हटलं. तर ॲप्लिकेशन्समध्ये बघणार, त्याची हिंट देतो आणि आजचा पॉईंट थांबूया. आता हा झिंकसाठी आहे. झिंक हाफ सेल आणि ॲल्युमिनियम हाफ सेल हे दोन्ही कपल केले तरी सेल होतात ना. ॲप्लिकेशनच्या वेळेला डिटेल बोलणार, पुन्हा सांगतो. अनेकांचे काही पण गैरसमज असतात की SHEच्या वरचा कॅथोड, SHEच्या खालचा ॲनोड वगैरे असं काहीतरी. बरं, ते बरोबर आहे का चूक आहे स्टेटमेंट म्हणून, आणि ते पूर्ण बरोबर आहे का चूक आहे, का अर्धवट बरोबर आहे का चूक आहे, बघूया. आता हे कॉम्प्लिकेशन सुरू झाले, म्हणून मागचा बेस तयार पाहिजे. एकच हिंट देतो, झिंक हाफ सेल अँड ॲल्युमिनियम हाफ सेल हे दोघं कपल केले तरी सेल होतो ना, हे जसं केलं तसं. इन दॅट केस ॲल्युमिनियम हाफ सेल हॅज वर्कड ॲज ॲनोड अँड झिंक हाफ सेल वर्क्स ॲज कॅथोड. हे आमचं ऑब्झर्वेशन आहे. हा ॲनोड पण काम केलेला आहे, हा कॅथोड पण काम केलेलं आहे. जस्ट सांगून ठेवतो, परत रिपीट करणार. म्हणजे आत्तापर्यंत अभ्यास कसा व्यवस्थित केला तर अशा, आणि यातून आणखी भरपूर गोष्टी बघणार आहेत. फार इंटरेस्टिंग आहे. त्याचे कारण आहे, एनी टू हाफ सेल्स वेन दे आर जॉईंट, त्या दोन्ही हाफ सेलचे हाफ सेल पोटेन्शियल वेगळे वेगळे असणार. नेचर तरी वेगळं आहे, कंडिशन्स सेम असल्या तरी स्टँडर्ड नेचर वेगळा. याचा अर्थ झिंकचं Zn+2 होण्याची जी टेंडन्सी आहे टू रिमूव्ह दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲल्युमिनियम, इट इज डिफरंट. मग त्या दोघांच्यामध्ये कोणाची टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड जास्त आहे, ॲल्युमिनियमची आहे. आम्हाला ते एक्सपेरिमेंटली करता येईल आणि इथं पण करता येतं. आणि व्हॅल्यूजवरून आता ते जे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करत होतं, या फॉर्ममध्ये पण सांगता येतं की ज्या अर्थी ॲल्युमिनियम हाफ सेलच्या SRP आणि झिंक हाफ सेलचा SRP डिक्रीजिंग ऑर्डर, SRP ऑफ झिंक हाफ सेल इज मोर दॅन SRP ऑफ
याचा अर्थ हे दोघं जॉईन केले तर त्या दोघांच्यामध्ये कोणाचा SRP जास्त आहे तो कॅथोड म्हणून काम करणार, दुसरा ॲनोड म्हणून काम करणार. जस्ट हिंट देऊन ठेवली, हे जरा पुन्हा व्यवस्थित सांगतो. तर हे EMF सिरीज फक्त समजून घ्या. 2 एक्झाम्पल्स घेतले, सिल्वर हाफ सेल, ॲल्युमिनियम हाफ सेल, पूर्वीचे 2 एक्झाम्पल्स. आणि असं मग आणखी किती पण हाफ सेल्स घेतले. फॉर एक्झाम्पल इट कॅन बी एनी नंबर, वी डिस्कस्ड दॅट 25, लेट इट बी 25. तर असे 25 हाफ सेलचे हाफ सेल पोटेन्शियल्स काढले. SHE ॲनोड आहे का कॅथोड आहे त्याप्रमाणे त्यांचं SRP पॉझिटिव्ह आला किंवा SOP पॉझिटिव्ह आला. मग ती डिक्रीजिंग ऑर्डर जी आहे हाफ सेल पोटेन्शियलची, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची, ती कुठल्या तरी एका फॉर्ममध्ये पाहिजे म्हणून आम्ही SRP फिक्स केला, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP. आणि म्हणून ज्यांचे SOP आले होते एक्सपेरिमेंटली त्यांचे साईन बदलले आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिलं, वी गेट EMF सिरीज. आणि एकदा ही EMF सिरीज मग आपल्याला जसं आता इथे एक 2-4 लिहिले हे आणि एक 2-4 असं करून त्याचे ॲप्लिकेशन्स बघायचे आणि पुढे जायचं, असा हा मुद्दा आहे. आणि याचा काय उपयोग होतो वगैरे बघणार ॲप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज म्हणून. त्यामुळे EMF सिरीज व्हॉट वी हॅव डिस्कस टुडे, त्याच्या आधी हाफ सेल पोटेन्शियल, SHE, त्याच्या म्हणजे सगळं सायमल्टेनियसच आहे, फटाक्याची माळेसारखंच आहे. तुम्हाला पोटेन्शियोमेट्री माहीत असला पाहिजे. मग हाफ सेल पोटेन्शियल कसा डेव्हलप झाला, का डेव्हलप झाला, इक्विलिब्रियम, ती चर्चा. वी कॅन फाइंड EMF ऑफ द सेल बट वी कॅन नॉट फाइंड डायरेक्टली हाफ सेल पोटेन्शियल, म्हणून मग SHEची कल्पना आली. ओके, आणि मग इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. येस, थँक्यू.